जेव्हा मोहितने युगला जेलमध्ये टाकलेलं असतं तेव्हा आता तो त्याच्यासोबत मांडवली करायचं ठरवतो. आता मोहित इतका भडकतो, तो त्याला सक्त ताकीद देतो की कावेरी खूप प्रामाणिक मुलगी आहे आणि तिला त्रास देण्याचा विचारसुद्धा करू नकोस, कारण तुला माहीत नाही आहे की तिने त्या घरासाठी काय काय केलं आहे ते. पण याचं भलतंच चालू असतं. हा म्हणतो की तुम्ही खरंच इतके प्रामाणिक आहात, तुम्हाला मांडवली करायचीच नाही आहे. मी ना तुमच्यावर मस्त असा पिक्चर काढतो आणि त्याचा हिरो मी असेल. त्याचे ड्रामे काही थांबत नसतात. म्हणून मोहित त्याला गप्प बसवण्यासाठी त्या हवालदाराला म्हणतो की चला याला थर्ड डिग्रीला घ्या. आता तो घाबरतो आणि म्हणतो की नाही साहेब, मी ना गप्पच बसतो. आणि तो ॲक्टिंग करून दाखवायला लागतो. मोहितला तो सांगतो की साहेब, फोटो काढून घ्यायचा असेल ना माझ्यासोबत, आत्ताच काढून घ्या. मी एकदा का मोठा सुपरस्टार झालो ना, अजिबात सेल्फी वगैरे देणार नाही हा. आता मोहित त्याच्यावरती इतका फिदी हसायला लागतो. तो ॲक्टिंग करत म्हणतो की तुला माहीत नाही आहे तू कोणाशी पंगा घेतला आहेस ते. इकडे कावेरी अखेर मनावर दगड ठेवून मानना सत्य सांगायला आलेली असते. मनात तिच्या विचारांचं काहूर माजलेलं असतं की या हरामखोर युगने मानच्या बांगड्या चोरण्याचा प्रयत्न केला. आता तिला कळत नसतं की कसं सांगावं मानना की ज्याला त्या यश समजतात तो त्यांचा यश नाहीच आहे. पण सत्य तर सांगावं लागेलच, जरी मानना धक्का बसणारा असला तरीसुद्धा. कावेरी बोलताना खूपच चाचपडत असते. मा तिला समजावतात की कावेरी अगं बोल पटकन. तरीही कावेरी शुंभासारखी शांतपणे उभीच असते. आता मा तेथून जाणार इतक्यात कावेरी काळजावर दगड ठेवून सत्य सांगूनच टाकते की मा, यश आपल्याला सोडून केव्हाच निघून गेले आहेत. एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झालाय आणि आता जो आपल्या घरात राहतोय तो फक्त यशसारखा दिसतो. आपले यश या जगातच नाही आहेत. मांना या प्रकरणाचा इतका मोठा धसका बसतो. इकडे लॉकअपमध्ये असलेला युग हा डायरेक्ट मोहितला धमकावत असतो. तुला माहीत नाही आहे की मी कोण आहे आणि काय करू शकतो. तू माझ्याशी पंगा घेतलास. तेव्हा मोहितही त्याला चॅलेंज करतो की आता मला बघायचंच आहे की तू नक्की काय करू शकतो काय. तेव्हा हा युग आता असले ड्रामे करायला लागतो. त्याची ओव्हर ॲक्टिंगच चालू असते. साहेब, अहो साहेब प्लीज मला सोडा साहेब. माझी आई खूप आजारी आहे. मला माहीतही नाही आहे की तिने काही खाल्लं पिल्लं आहे की नाही, तिने औषध घेतलं आहे की नाही. खरं तर जे मी केलं ते तिच्या आजारपणासाठीच केलं. मला साहेब प्लीज एक फोन करण्याची संधी द्या साहेब. आता मी माझ्या आईपाशी नाही आहे ना साहेब. तिचा BP वाढला असेल. तेव्हा मोहित त्याला म्हणतो की स्ट्रगलिंग ॲक्टर, तू ना जरा शांतच बस. आणि जेव्हा तू कावेरीच्या घरी राहत होता तेव्हा कुठे गेला होता तुझ्या आईचा BP? आता त्याचं भांडेफोड होते. आता तो इतका वैतागतो. हा साहेब डेंजर नाही, जरा जास्तच डेंजर दिसतोय. यशला कळत नसतं, सॉरी युगला कळत नसतं की तिथून नक्कीच सुटायचं तरी कसं. त्यासाठी तो मार्ग शोधायला लागतो. इकडे कावेरीने यश गेल्याची बातमी सांगता क्षणी मान तर आता पूर्णपणे स्वतःला हरवूनच बसतात. अचानकच त्या इतक्या सुन्न गप्प होऊन जातात की कावेरी जीवाच्या आकांताने ओरडतच असते की मा प्लीज माझ्याशी बोला काहीतरी. आणि ती इतकी जोराची किंचाळते. पण ते एक पडलेलं स्वप्न असतं. तिने एक कल्पना केलेली असते की जर सत्य मांना कळलं तर त्यांची काय अवस्था होऊ शकते. जेव्हा मा धाडकन दरवाजा उघडतात, समोर कावेरी जोराची टचकते. कावेरी तशीच मा म्हणून इतकी जोराची किंचाळलेली असते की मा खूपच घाबरून गेलेले असतात. कावेरीला त्या धीर देतात, तिला आत घेऊन जाणार असतात. पण दरवाजात ती थबकते आणि ती बहाणा करते की नाही मा, ते मी बांगड्या द्यायला आले होते. मा विचारतात की बांगड्या तर यश घेऊन गेला होता ना, म्हणजे तो घेऊन जातो म्हणाला आणि घेऊनच गेला नाही का. त्यांना हसूही येतं, काय हा यश. तेव्हा कावेरी थोडंसं चाचपडतच बोलते की मा, ते त्यांना फॅक्टरीमध्ये अचानक कामासाठी जावं लागलं ना, मग ते मला म्हणाले की तात्पुरते असू देत तुमच्याकडे, पण या बांगड्या तुमच्याकडेच राहू देत ना मा. तेव्हा मा हसतच त्या बांगड्या तिच्याकडून घेतात. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. मा ते अश्रू स्वतःच्या हाताने पुसतात. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून सांगतात की काळजी घ्या स्वतःची. तर इकडे आता युगला सुटण्यासारखी मार्ग हवा असतो. तो
जेलची खिडकी वगैरे चेक करतो, पण बाहेर काही पडता येत नसतं. म्हणूनच तो जो हवालदार झोपलेला असतो त्याचा फोन चोरायचं ठरवतो. आता सुरुवातीला तर तो मुद्दाम त्याला डिवचतो, जेणेकरून त्याने आपल्या खिशावरती जो हात ठेवलेला असतो तो बाजूला करतो आणि दुसऱ्याच सेकंदाला तो धपकतच गुपचूप तो मोबाईल चोरतो आणि नंतर डायरेक्ट प्रेसवाल्यांना फोन करून तो यश जेलमध्ये अडकल्याची बातमी पसरवायला लावतो, जेणेकरून कावेरी स्वतःच त्याची माफी मागत येईल आणि स्वतःच त्याला जेलबाहेर काढेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्यांना हाका मारत असतात. अचानकच दरवाज्यात त्यांचं लक्ष जातं. त्या वैतागतात की किती वेळा सांगितलं त्या पेपरवाल्याला, पेपर असा खाली फेकत नको जाऊस. आता इतक्यातच तिथे निशाची एंट्री होते. निशा येता क्षणी म्हणते की गुडघे दुखतायत तर वाकायचं कशाला. निशाला घरी परत आल्याचं पाहता माचा आनंद गगनाला भिडतो. घरातल्यांना जोरजोराच्या हाका मारतात आणि सगळ्यांना निशा आल्याच्या आनंदाची बातमी देतात त्या. आता यांनी बघा प्रेक्षकांनो, निशाचं कॅरेक्टरच पूर्ण बदललंय. म्हणजे मालिका तर बोरिंग केलीच आहे, पण असू देत. आता पुढे बघूयात. तिथेच विद्या, त्याचसोबत निशाची आई पौर्णिमा काकू, यमुना सगळेजणी येऊन तिला भेटतात. पौर्णिमा काकू आपल्या रेकीला आनंदाने आपल्या उराशी कवटाळते, तिची विचारपूस करते, तिचं कौतुक करते की किती छान दिसतेस का तू. पण प्रेक्षकांनो, तुम्ही मला आता कमेंटमध्ये सांगाचा जरूर की सुरुवातीची निशा भारी होती की नवीन आलेली निशा छान आहे. विद्यासुद्धा तिचं कौतुक करते, मुद्दामच तिला चिडवते की हॉस्टेलची हवा मानवलेली दिसते बाबा. आता यमुनासुद्धा म्हणते की खरंच निशा खूप छान दिसते, खूप छान मेकओव्हर झाला आहे बरं का तुझा. तेव्हा ती हसत थँक्यू बोलते. यमुना म्हणते की पाहतेस ना आता आपली निशा कॉन्फिडंटसुद्धा झाली आहे. तिथेच नेमकी कावेरीसुद्धा येते. कावेरीला सुद्धा भेटून निशा यश आणि चिकूची चौकशी करते. तेव्हा कावेरी यश हा फॅक्टरीत गेल्याचं खोटं सांगते, कारण तिने तर युगला जेलमध्ये टाकलंय. आता सांगतात की बरं निशा, तू तुझा निर्णय बदलला तर नाही आहेस ना, लग्नासाठी तयार आहेस ना. आता मात्र निशा पक्का विरोध करते या गोष्टीला. तेव्हा ती म्हणते की आई, तुम्हाला कळत का नाही आहे, मी लग्नासाठी तयारच नाही आहे, मला करायचंच नाही आहे लग्न. तुम्ही आजचा बघण्याचा कार्यक्रम जो आहे तो कॅन्सल करा प्लीज. आता निशाने अचानकच असा भलताच निर्णय घेतला असल्याने काकू आणि मांनाच धक्का बसतो. आता काकू तर खूपच हादरून गेलेली असते. ती निशाला समजवायला लागते की निशा असं नको करूच. तेव्हा निशा वैतागतच सांगते की आई, भीती वाटते मला या सगळ्याची. आता मागच्या वेळेस जे काही झालं ते माझ्या मनातून जातच नाही आहे. काकू येतात आणि कावरंबावरं झालेले निशाच्या डोक्यावरून हात फिरवतात. तिला समजावत असतात की निशा नको असं करूस ग, वहिनी तुम्ही तरी समजवा ना तिला. आता निशाचा हा धक्कादायक निर्णय ऐकून काकू तर अवसानच काढून टाकते. आता निशा इतकी वैतागलेली असते, कारण सर्वच जण तिला जबरदस्तीच करत असतात. तेव्हा कावेरी समजावते की ठीक आहे, आपण बघूयात या विषयावर, नंतर चर्चा करूयात, तू जाऊन फ्रेश तरी होऊन ये. आता निशा तिची बॅग घेऊन गुपचूप तिच्या रूमकडे निघून जाते. पण आणि काकू दोघे इतक्या रडकुंडीला आलेले असतात. काकू तर खूपच घाबरते. आज तर विद्याचे काका काकू येतात आणि निशा काय हे डोक्यात खूळ घेऊन बसली आहे. तेव्हा डायरेक्ट कावेरीला आदेश देतात की पटकन यशला फोन कर आणि बोलावून घे. आता कावेरीच अडकते. सतत काकूला धीर देत असते. आता इकडे जेलमध्ये असलेला योग नौटंकी करत असतो आणि मोहित त्याला म्हणतो की चल रे बाबा, नाही सोडणार आहे तुला. हा योग म्हणतो की साहेब, मी त्याबद्दल काही बोलतच नाही आहे. त्या काकूबाईने मला स्वतः जेलमध्ये टाकलं ना, आता ती स्वतः मला सोडवायला येईल. आणि तो कावेरीसारखी डिक्टो ॲक्टिंग करत म्हणतो की योग, खरंच मला माफ कर, मी उगाच तुला जेलमध्ये टाकलं. आणि मोहित त्याच्या ॲक्टिंगवर इतका हसायला लागतो. तो ॲक्टर भारी आहेस बरं का. मोहित मुद्दामच त्याला डिवचतो की चांगला आहे, नाही म्हणजे जेलमध्ये तुझ्याकडे करायला दुसरं काही नाही आहे. हे असली ओव्हर ॲक्टिंग करत तर बसच, एक चांगला 3 पार्ट पिक्चर मिळेल बघ तुला. तेव्हा त्याला खूप राग येतो आणि तो म्हणतो की त्या कावेरीला मी चॅलेंज केलं आहे. बघा साहेब, 30 मिनिटाचा टाईम लावून ठेवा. 30 मिनिटात ती पोरगी आपल्याकडे स्वतः येईल. आता घरात ते सर्वजण हात धुवून कावेरीच्या मागेच लागतात.
आणि सगळ्यात जास्त तर अगं कावेरी, तुला करायचा नाही आहे का यशला फोन? फोन कर बाई पटकन. तुला माहिती आहे की नाही की निशाचा सगळ्यात जास्त विश्वास यशवरती आहे. आता तोच तिला सांभाळू शकतो बाबा. कावेरी, मला ना तुझं विचित्र वागणं कळतच नाही आहे बाई. तू का फोन करत नाही आहेस यशला? यमुना, चल पटकन तू फोन लाव बरं. आता कावेरी खूपच घाबरून जाते. पण इतक्यातच बॉम्ब फोडायला हजीरच असते. अमृता, आयती संधी चालून आली आहे ना. कावेरीला वेठीस धरता येईल. मग काय, ती येते आणि सांगते की मावशी, मला माहिती आहे की कावेरी यशला फोन का करत नाहीये. त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे. आणि पेपर दाखवत ती धमाका करते की हे बघ. आता त्याच्यावरती बातमी लिहिलेली असते की बिझनेसमॅन यश धर्माधिकारी यांना अटक झाली. आणि बाकीचे इतर सर्व मंडळी अक्षरशः डोळे वटारून ती बातमी बघतात. इकडे जेलमध्ये असलेला युग खूपच वाट पाहत असतो. एव्हा ती बातमी घरच्याने वाचली तर असेच. मी केलेलं काम, म्हणजे मी सांगितलेलं काम जे आहे ते ओमक्यानं नक्की केलंच असणार. हवालदार पेपर वाचत असतो आणि युग तो पेपर बघतो. आता तो हवालदाराकडनं पेपर मागतो, म्हणतो की साहेब, अहो पेपरच तर मागतोय ना, प्रॉपर्टी थोडीच मागतोय तुमची, द्या ना. तेव्हा तो हवालदार पेपर देतो. आता युग जेव्हा यशच्या अटकेची बातमी त्या पेपरमध्ये पाहतो, असला आनंदाने नाचायला लागतो ना. कावेरी, आता तुला माझ्याकडे मला सोडवायला यावं तर लागेलच. आणि तसाच मोठा धमाका घरी अमृताने केलेलाच असतो. आता सर्वजण असल्या मोठ्या धक्क्यात असतात की यशला अटक झाली आहे. त्यांचा विश्वासच बसत नसतो. आजचा भाग संपतोय, पुढील भागात आपण बघूयात. विद्याचे काका काकू निशाला मागणी घालण्यासाठी घरी पोहोचलेलेच असतात. पण ते घरात जाण्यापूर्वीच यशच्या अटकेच्या बातमीबद्दलच चौकशी करायला लागतात. तेव्हा काकू कुठे सारवासारव करतात. सारवासारव करते की असं काहीही नाही आहे, बातमी चुकीची छापली गेली होती. कावेरी स्वतः युगला जेलबाहेर काढायला जाते. तेव्हा ते चॅलेंज युगने जिंकलेलं तर असतंच. आता युगसुद्धा कावेरीसमोर मोठी अट ठेवतो. तू मला एक रात्र जेलमध्ये टाकलंस ना, मी तुझ्यासोबत येतो. पण आता माझी अट तू पूर्ण करायचीस. तू सुद्धा एक रात्र जेलमध्ये काढायचीच. आता युगने ठेवलेली ही भलती अट कावेरी पूर्ण करेल का? आणि निशाच्या लग्नाचं काय होईल? निशा होकार देईल का? पाहणं मनोरंजकच ठरेल.